Very good evening, one and all. This is a session number second of the new emerging day. And today we are just going to see the use of have oblique has. Write down at the top, use of have and has. Use of have and has. Use of. सांगा बरं हॅवॅचा वापर कशासाठी होतो? तनुश्रीताई. सर माझ्याकडे एखादी वस्तू असली की आय हॅव अ अगदी बरोबर आहे. माझ्याकडे एखादी वस्तू असली की आपण हॅवॅचा वापर करतो. जसे की आय हॅव अ मोबाईल, है ना? आय हॅव अ मोबाईल स्टँड. देन आय हॅव अ पेन. मीन्स व्हॉट? माझ्याकडे एखादी गोष्ट आहे तर मी दाखवण्यासाठी आपण हॅवॅचा वापर करतो. अजून काय वापर करतो? हॅव आणि हॅजचा उपयोग हा कॉमनली जर पाहायला गेलो आपण तर मालकी अधिकार दाखवण्यासाठी होतो. कशासाठी होतो? मालकी अधिकार दाखवण्यासाठी. इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर लिहा टू एक्सप्रेस द ओनरशिप. टू एक्सप्रेस द ओनरशिप. बघा मी तुम्हाला दाखवतो इथे स्क्रीनवरती. प्रॉपर पद्धतीने स्पेलिंग चुकवू नका. स्पेलिंग प्रॉपर लिहा. नाही समजलं स्पेलिंग तर विचारा. राईट. बघा हॅव आणि हॅजचा उपयोग हा च्याकडे, च्याजवळ आणि च्याला काहीतरी आहे या अर्थाने होतो. आय यू विथ असेल तर हॅवचा वापर करायचा असतो आणि ही शी ड्रामा असेल तर हॅजचा वापर करायचा असतो. राईट. त्याच्याकडे त्याच्याजवळ त्याला, माझ्याकडे माझ्याजवळ मला काहीतरी आहे. मालकी अधिकाराची एखादी गोष्ट आहे त्यावेळेला आपल्याला हॅव अँड हॅज वापरता येतं. फाईन. काही उदाहरण आहेत बघा, पटकन लिहून घ्या. सर 1 मिनिट थोडस राहिलंय. हा लिहून घ्या, काय हरकत नाही. आय यू विथ असेल तर हॅवचा वापर करायचा. ही शी ड्रामा असेल तर हॅजचा वापर करायचा. च्याकडे, च्याजवळ आणि च्याला काहीतरी आहे. ओके फाईन. झालं. हे उदाहरण लिहून घ्या दोन्ही पण. मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. लिहून घ्या. हा उदाहरण प्रॉपर पद्धतीने लिहून घ्या म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन करता येईल लगेच. ओके. 2 मिनिट. हा लिहून घ्या, लिहून घ्या. आज लाईक आणि हॅव हॅज हे दोन कन्सेप्ट आपण प्रॉपर पद्धतीने समजून घेऊया. आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला
विजन सेटिंग संदर्भातल्या काही गोष्टी सांगणार आहे. विजन सेटिंग. प्रत्येक सेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे सेशन मिस आउट करू नका. मंडे टू फ्रायडे अजिबात हॉलिडे घेऊ नका. तनुश्री, झालं का लिहून बाळा? येस सर. ओके, गुड. दादा परेशान करतो काय तुला? नो सर. ओके, फाईन. चलो, फाईन झालंय. प्रोजेक्ट तर झालं का? हो हो झालंय सर. राईट, ओके. ठीक आहे, फाईन. फाईन. आता बघा, हॅव आणि हॅजचा मूळतः वापर पाहायला गेलो आपण तर मालकी अधिकार दाखवण्यासाठी होतो, ओनरशिप. पण याच्यामध्ये थोडासा वापर आपण निगेटिव्ह आणि क्वेश्चन जेव्हा करतो ना तेव्हा बदलतो. तो काय बदलतो हे मात्र प्रॉपर ऑब्झर्व करा. आता तुम्ही फक्त लिहून घेतलंय, मी फक्त तुमच्यासोबत प्रॉपर पद्धतीने शेअर करतोय. राईट, बघा. माझ्याकडे गाडी आहे, आय हॅव अ कार. अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये निगेटिव्ह करताना आपल्याला दोन ऑप्शन मिळतात. एक तर आय हॅव नो कार असंही लावू शकतो, किंवा आय डू नॉट हॅव अ कार असंही लावू शकतो. इकडे बघा, त्याच्याकडे गाडी आहे, ही हॅज अ कार. परंतु निगेटिव्ह करताना दोन ऑप्शन मिळतात, ही हॅज नो कार किंवा ही डज नॉट हॅव अ कार. परंतु प्रश्नार्थी वाक्य करताना आपल्याला ऑप्शन मिळत नाही. डू आय हॅव अ कार आणि डज ही हॅव अ कार. डू आणि डजचा वापर केल्यावरती हॅव लावायची. डू आणि डजचा वापर केल्याच्या नंतर हॅज लावायची गरज पडत नाही, तिथे हॅवच लावा लागतं. क्वेश्चन करताना हा एक नियम प्रॉपर लक्षात ठेवायचा. डज ही हॅव अ कार आणि डू आय हॅव अ कार या पद्धतीने ह्या रचना थोड्याशा स्लाइट लेवलवर बदलतात. हा बदल ज्या व्यक्तीला लक्षात आला तो व्यक्ती हॅव आणि हॅजला घेऊन खूप प्रॉपर पद्धतीने बोलू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला त्याच पद्धतीने शिकायचं आहे. ओके, राईट. ओके, लक्षात आलं थोडं थोडं? आता मी तुम्हाला Yes. हे वाक्य विचारणार आहे, विचारण्यातून अजून काही क्लॅरिफिकेशन होतील. फक्त हॅव आणि हॅज प्रॉपर लावा. निगेटिव्ह आणि क्वेश्चन मध्ये काही विचार करायचा नाही, सगळ्याला हॅव लावून टाकायचं. सर त्याला डू पण बोला बोला. डू पण लावायचा. कशाला? आय यू दिला ना. डू आय हॅव अ कार. हो, प्रश्नार्थी वाक्य करताना आपल्याला डू डज वापरावं लागेल ना बेटा. आय यू विथ असेल तर डू लावायचं, ही शी ड्रामा असेल तर डज लावायचं. ओके, चला प्रश्न विचारूया आपण. प्रज्ञाताई, पहिले काही प्रश्न तुमच्यासाठी आहे. सांगा, हा बोला सर. माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे. माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे. माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे. आय वॉज वॉशिंग मशीन. आय आय वॉज वॉश कशाला? आय हॅव. हॅव. सॉरी सॉरी. आय हॅव वॉशिंग मशीन. आय हॅव वॉशिंग मशीन. राईट, ओके. सांगा, माझ्याकडे आत्मविश्वास आहे. आय हॅव कॉन्फिडन्स. आय हॅव अ कॉन्फिडन्स. अगदी बरोबर आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत. आय हॅव मेनी पैसे. आय हॅव रुपीज. मेनी रुपीज. मेनी रुपीज. ओके, नेक्स्ट. गांधीजींकडे चष्मा आहे. गांधीजी हॅव गांधीजीला हॅव गॉगल्स. लागेल का? हॅज. गांधीजीला हॅज लागेल. राईट. गांधीजी हॅज गांधीजी गॉगल्स. गॉगल. अगदी बरोबर आहे. माझ्याकडे पुस्तक नाही. सांगा प्रज्ञाताई. आय डू नॉट बुक. आय डू नॉट हॅव अ बुक. आय डू नॉट हॅव बुक. राईट, ओके. पुढचं वाक्य, तिच्याकडे गाडी आहे का?
आहे का? हा तिच्याकडे का? हा की सी तिच्याकडे सी डज प्रशांत वाक्य तिच्याकडे का? डज सी का? डज शी हॅव अ कार. ओके. डज शी हॅव अ कार. चला का? हा लक्षात ठेवा. डज शी हॅव अ कार, डज शी हॅव अ पेन, डज शी हॅव अ मोबाईल असं आपण वापरू शकतो. ओके राईट. नेक्स्ट प्रॅक्टिस फॉर प्राजक्ता मॅम. येस सर. सांगा माझ्याकडे 2 बंगले आहेत. आय हॅव 2 बंगलोज. आय हॅव 2 बंगलोज राईट. ओके. नंतर सांगा तनुश्रीकडे खूप पैसे आहेत. तनुश्रीकडे तनुश्रीकडे तनुश्री हॅज मोर मनी. राईट मोर मनी. पुढचं वाक्य माझ्याकडे वर्तमानपत्र नाही. माझ्याकडे ना आय डू नॉट हॅव न्यूजपेपर. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य तुमच्याकडे वेळ आहे का? तुमच्याकडे डू यू हॅव टाइम. डू यू हॅव अ टाइम. ओके. तिच्याकडे चावी नाही. काय सर? तिच्याकडे चावी नाही. चावी. तिच्याकडे तिच्याकडे चावी नाही. शी डज नॉट की. की डज नॉट हॅव अ की. हा डज नॉट हॅव अ की. लक्षात ठेवा निगेटिव्ह करायचं असेल तरी आपल्याला हॅवचा वापर करायचा आहे. क्वेश्चन करायचं असेल तर तरी आपला हा बोला. एक म्हणजे ती आहे ना शी, तर मग त्याला हॅज लागेल का नाही. हॅव? डज नॉट आणि डू नॉटचा वापर केल्यावरती हॅवच लावायचं. हॅवच लावायचं. ओके. हा पण त्याला एक पर्याय काय दिला होता मी तुम्हाला निगेटिव्ह मध्ये? हॅज नो असंही वापरता येईल. ओके. आणि हॅजचा वापर मग फक्त अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये जास्त होतो. ओके ठीक. होकारार्थी वाक्यामध्ये. हा ठीक आहे. मग फक्त जेव्हा शी जरी असलं तरी ही शी इट रामा जरी असलं तरी हॅवच लावायचं. राईट. डज नॉट वापरलं तर हॅवच लावायचं. डज नॉट वापरलं तर हॅवच लावायचं. ओके किंवा मग हॅज नो म्हटलं तरी चालतं नकारार्थी वाक्यामध्ये. ठीक आहे. है ना. तिथेच कन्फ्युजन झालं होतं मला. हा शी हॅज नो पेन किंवा शी डज नॉट हॅव पेन दोन्हीपैकी बरोबर वापरायचं. राईट. पुढचे काही वाक्य आता तनुश्रीला विचारतो. थोडं शांततेत सांगण्याचा प्रयत्न करायचा बाळा. ओके. सांग तिच्याकडे रिपोर्ट आहे. तिच्याकडे हो रिपोर्ट आहे. शी हॅव अ ट्रिप. शीला हॅव लागतं का ग माऊली? सॉरी शी हॅज अ रिपोर्ट. शी हॅज रिपोर्ट. तिच्याकडे रिपोर्ट नाही. आता सांगा. शी शी डज शी डज नॉट हॅज अ रिपोर्ट. हॅज रिपोर्ट. ओके. शी डज नॉट हॅज नाही. डज नॉट नंतर हॅव लागतं. काय लागतं? हॅव. शी डज नॉट हॅव रिपोर्ट. पुढचं वाक्य तुमच्याकडे गाडी आहे का? तुमच्याकडे ना सर हा तुमच्याकडे गाडी आहे का? डू यू राईट. डू यू हॅव अ कार. अगदी बरोबर आहे. फाईन. लक्षात ठेवा डू नॉट आणि डज नॉटचा वापर परत एकदा प्रॉपर पद्धतीने स्क्रीनवरती पहा. कारण आपण गडबड याच्यामध्येच करतो आणि मग आपले मार्कच जातात बऱ्याच वेळेला. डू नॉट नंतर हॅव लावायचं ना. बघा ना आता काय लागतं. बघा डू नॉट नंतर पण हॅवच लागतं आणि डज नॉट नंतर पण हॅवच लागतं निगेटिव्ह करताना. क्वेश्चन करताना डू डज सुरुवातीला लागतं. राईट. डू आणि डज सुरुवातीला लागतं. नंतर करता लागतो. सहाय्यकारी क्रियापद मग उरलेला भाग. राईट झालंय का? येस सर. ओके फाईन. या प्रॅक्टिस प्रोसेस मधून जाण्यासाठी तुम्हाला काही एक्सरसाइज हळूहळू तुमच्यासोबत शेअर होतील. या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला
प्रॉपर पद्धतीने सोडवायचे आहेत आणि ग्रुपमध्ये पाठवायच्या पण आहेत. राईट? त्यामुळे काळजी करू नका. ओके सर. आम्ही 100% तुम्हाला हा कन्सेप्ट अजून एकदा रिकॉल व्हावा या दृष्टिकोनातून काही प्रॅक्टिस प्रोसेस तुम्हाला पाठवल्या जाणार आहेत. ओके? हा व्हिडिओ परत एकदा तुमच्यापर्यंत आल्याच्या नंतर नक्की पहा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. Right, fine. So in this session that we have covered up this particular part, like have and has, its utility, and how we can just translate the formation of sentences in that. Thank you very much.